विधान परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला 2 जागा येणार। शिवसेनेमध्ये 2 जागांसाठी 6 नावं चर्चेत। नीलम गोरे, शीतल म्हात्रे, शायना एनसी यांचं नाव चर्चेत। अभिजित अडसूळ, संजय मंडलिक आणि भाऊसाहेब चौधरींचंही नाव चर्चेत। नेत्यांकडून विधान परिषदेसाठी फिल्डिंग सुरू। एकनाथ शिंदे पंजाबमध्ये सर्व विधानसभेच्या जागा लढवणार। शिंदे 117 विधानसभेच्या जागांवर उमेदवार देणार। 2027 मध्ये स्वतः पंजाबमध्ये प्रचाराला जाणार। पंजाबचे शिवसेना अध्यक्ष हरीश सिंगल यांच्या नेतृत्वात चर्चा। मंत्र्यांसोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश। कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या गर्दीवर कडक निर्बंध। मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी कडक निर्बंध लादले। बैठकीच्या वेळेला मंत्र्यांच्या कार्यालयात केवळ एकाच व्यक्तीला प्रवेश। कुख्यात जयेश पुजारी याने स्वतःच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा फोन केला होता। तपास अधिकारी दिगंबर कोपरे यांची न्यायालयामध्ये माहिती। कुख्यात गुन्हेगार जयेश पुजारीनं कर्नाटकच्या बेळगाव हिडलंगा मध्यवर्ती कारागृहामध्ये 2 मोबाईल फोन लपवले होते। कल्याणमध्ये ठाकरे सेनेच्या कार्यक्रमाला भाजप शिंदे सेनेची उपस्थिती। ठाकरे सेनेच्या गटनेते कार्यालयाच्या उद्घाटनाला हजेरी। कार्यालयाच्या उद्घाटनाला भाजप शिंदे सेनेचे नेते उपस्थित होते। एशियाटिक सोसायटी निवडणूक वादावर हायकोर्टाचा निकाल राखीव। 1464 नव्या सदस्यांच्या भवितव्यावर निर्णय प्रलंबित। धर्मादाय आयुक्तांच्या आदेशाला आव्हान। पुणे शहरातील 216 उद्यानं जास्त वेळ खुली राहणार। महापालिकेच्या उद्यान विभागाकडून उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील उद्यानांच्या वेळेमध्ये बदल करण्याचा निर्णय। नागपुरातील काही भागात गॅस सिलेंडरसाठी रांगा कायम। पहाटे 3 पासून गॅस सिलेंडरसाठी ग्राहक रांगेत। ऑनलाईन नंबर लावून देखील गॅस सिलेंडर घरपोच मिळत नसल्याचं समोर। अहिल्यानगरच्या वडगाव पान इथल्या दत्तधामवर महावितरणचा मोठा छापा। वीज चोरी उघड। अधिकृत वीज मीटरला बायपास करून वीज वापर होत असल्याचं तपासामध्ये स्पष्ट।